चहा, खोबरं, काही थंड हे ते जे आणतो त्याच्याऐवजी ज्या ठिकाणी आपण दर्शनासाठी बाहेर फोटो ठेवतो त्या ठिकाणी जर एखादा बॉक्स ठेवला आणि दुखवटा म्हणून आलेल्या लोकांनी 50-100 जास्त नाही 20, 10, 50, 100 असे जर टाकलेत पहिल्या 3ऱ्या दिवसापासून जे बसायला येतात त्यांनी आणि उत्तर कार्यांच्या दिवशी जे येतील ना त्यांनी दुखवटा त्या ठिकाणी जे जमेल ते 20 रुपयापासून तर 100 रुपयापर्यंत 100 पेक्षा अधिक नाही आपल्याकडून जाणारे 50 रुपये 100 रुपये त्या परिवारासाठी ज्या वेळेला ती रक्कम 20-30 हजार गोळा होते ना ती त्यांच्यासाठी ह्या दुःखद वेळी खूप मोठी असते खूप मोठी असते बरं का। आणि हा विचार आपल्या समाजाने करायला पाहिजे आपण करायला पाहिजे कारण का माहितीये का कधीही कोणत्याही वेळेला कोणत्याही परिवारावर तो प्रसंग येऊ शकतो कोणत्याही परिवारावर। आता बघा एक त्याच्यामध्ये जमेची बाजू अशी आहे की आपण प्रत्येक परिवारातली माणसं एकत्र येतो काही ठिकाणी चुलीस पैसे काढले जातात काही ठिकाणी घरास पैसे काढले जातात काही ठिकाणी त्या परिवारातली जी चांगली वरिष्ठ माणसं आहेत ते स्वतःहून पुढे येऊन आणि मग तो खर्च उचलत असतात ही जमेची बाजू आहे हे अतिशय चांगलं आहे हे केलंच पाहिजे आपण पण त्याच्यामध्ये जर अजून अशी भर पडली तर चांगलं होईल ना चांगलं होईल असे म्हणणं फक्त एवढंच आहे की आज त्या परिवाराकडे जर बघितलं आज त्या दादाकडे जर बघितलं तर आर्थिक गोष्टीमध्ये 0 असेल हे 100% मी सांगतो 1-1, 2-2 सिमेंटच्या गोणी ज्यांनी नेऊन त्या ठिकाणी जसं जमेल तसं एखाद्या दिवशी ही भिंत बांध दुसऱ्या दिवशी तो पाया बांध तिसऱ्या दिवशी इथला कोबा कर चौथ्या दिवशी तिथला प्युअर ब्लॉक बसव चौथ्या दिवशी 5व्या दिवशी अमुक ठिकाणी खडी टाक ज्या वेळेला माणसाकडे एकत्रित पैसे असतात ना त्यावेळेला माणूस असा काम नाही करत जेव्हा माणूस असा हळूहळू जसे पैसे येतात ना त्या पद्धतीने काम करत असतो ही आर्थिक बाजू झाली। दुसरं आता दादांचं जाणं झालं दादा गेले आपल्याला सोडून आता मला सांगा आपण किती रुदन केलं आणि किती अट्टहास केला किती आक्रोश केला म्हणजे दादा येणार आहेत ही झाली आर्थिक बाजू। दुसरी दादा गेले आता आपल्याला सोडून आता आपण किती जरी बोललो आणि किती जरी काही केलं तरी सुद्धा परत येणे नाही ना एकदा त्याला पहिले पूर्वीची माणसं काय बोलायची माहितीये का सांडला ते काय भरता येत आहे का नाही का काका असंच बोलायचे ना सांडला ते काय भरता येत नाही म्हणजे आत्मस्थिती द्यायला त्याला स्थिती द्यायला समोरच्या माणसाला ते बोलायचे बाबा आता काही रडू नको आता किती आक्रोश करणार सांडला ते काय भरता येत आहे का बरोबर किती जरी आपण आक्रोश केला किती जरी काही केलं आता अशोक दादांनी किती प्लॅनिंग केला किंवा किती विचार केला ह्या दवाखान्यात नेला असतं तर त्या दवाखान्यात नेला असतं तर असं झालं असतं तर तसं झालं असतं तर त्याच वेळेला जर आमच्याकडे अमुक पैसे असते तर किंवा काही XYZ अजून 10 माणसं जर बरोबर असती तर ती बुद्धी तुम्हालाही सुचली नाही त्यालाही सुचली नाही आणि त्याच्या पत्नीलाही सुचली नाही कारण सिच्युएशनच तशी नव्हती कंडिशनच तशी नव्हती परिस्थितीच तशी नव्हती त्यामुळे त्याचा तसा विचार करण्यापेक्षा आता आलेलं दुःख जे आहे ना त्या दुःखाला कशा पद्धतीने सामोरे जायचं याचा विचार आज करायला पाहिजे अशा पद्धतीने विचार आपण करायला पाहिजे कारण कुठल्याच भावाला वाटत नाही की माझा भाऊ जावा कुठल्याच पत्नीला वाटत नाही की माझे पती जावे कुठल्याच मुलींना वाटत नाही की माझे वडील जावेत म्हणून कधीच कोणाला वाटत नाही कधीच वाटत नाही पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात म्हणून आपण एक शब्द एक वाक्य बोलून मोकळा होतो ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही आणि म्हणून मग याच्यावर एकच इलाज आहे कोणत्याही वेळेला कधीही मृत्यू येऊ शकतो कधीही जाणं होऊ शकतंय कधीही जाणं होऊ शकतंय इलाज फक्त एकच आहे अखंड आम्ही देवाचं नामस्मरण केलं पाहिजे दुःखाचं निवारण करण्याचं एकच फक्त हे आहे साधन आहे नामस्मरण नामचिंतन केलं पाहिजे अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे प्रत्येक वेळी प्रत्येक काळी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे बरं का। आता कसं असतंय माहितीये का आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना आमची श्रद्धा असते आमची निष्ठा असते म्हणून आम्ही पूर्ण झोकून देतो
बरं का. श्रद्धा असते, निष्ठा असते आपली, म्हणून आपण काय करतो, पूर्ण झोकून देतो. आणि मग त्यावेळेला आमच्याकडून काही कार्य घडत असतंय, त्यावेळेला आमच्याकडून काही परमार्थ घडत असतो, देव कार्य घडत असतंय, धर्म कार्य घडत असतंय, समाज कार्य घडत असतंय. आणि तेच कार्य मरणोत्तर आमच्यासाठी श्रेष्ठ असते. स्वतःसाठी आणि स्वार्थासाठी आपण कितीही जरी जगलो, स्वतःसाठी स्वार्थासाठी आपण कितीही जरी काही केलं, तरी त्याची वाच्यता नंतर केली जात नाही केली जात. एखादा माणूस गेल्यानंतर त्याने समाजासाठी, देवासाठी, धर्मासाठी काय केलं ना, याचा विचार पहिला केला जातो. आणि म्हणून देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करण्यासाठी आम्हाला भगवंताने हा नरदेह दिलेला आहे. आम्ही काय केलं पाहिजे? भगवंताचं नामचिंतनच केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरणच केलं पाहिजे. या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करत असताना माऊली म्हणतात, ती जितोनी अवसरे जे आवडून जीवी उरे, ते मरणाची मेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे, तो तिची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. कधीतरी दोन पुरुष एकत्र आल्यानंतर तिसऱ्या विषयी काहीतरी बोलत असतात. आता दोन पुरुष एकत्र आल्यानंतर जेव्हा ते तिसऱ्या विषयी बोलत असतात, तेव्हा ते त्याचे स्तवन करत असतात का निंदा करत असतात? काय आवडते आज माणसाला? एखाद्याची स्तुती आवडते का निंदा आवडते? दोन महिला ज्या वेळेला एकत्र येतात आणि तिसऱ्या महिलेविषयी ज्या वेळेला बोलत असतात, त्यावेळेला त्या महिला त्या तिसऱ्या महिलेचं स्तवन करत असते, स्तुती करत असते का निंदा करत असते? आणि त्याच वेळेला जर झटका आला तर समजतंय ना? पापाला वाटेकरी आपण ना, पापाला वाटेकरी आपण ना. आम्ही आमच्या जीवनामध्ये पाप गोळा करतोय की पुण्य गोळा करतोय, याचा विचार आम्ही केला पाहिजे. आम्ही पाप गोळा करण्यासाठी प्रयत्न करतोय की पुण्य गोळा करण्यासाठी प्रयत्न करतोय, याचा विचार आम्ही केला पाहिजे, याचा विचार आम्ही केला पाहिजे. बरं का. आम्ही परमार्थ करत असताना जर आमच्या अंतःकरणामध्ये अभिमान असेल, अहंकार असेल, बरं का, गर्व असेल, ताठा असेल, तर मग त्याच्यामुळे काय होतंय माहितीये का? एकदा अभिमान आमच्या अंतःकरणात आला ना, की मग अभिमान जागा झाल्यानंतर आपोआप दुसऱ्याविषयी द्वेष निर्माण होतो, क्रोध येतो, द्वेष येतो, मत्सर येतो, तिरस्कार येतो, हेवे दावे करायला सुरुवात होते. आणि मग काय घडतंय माहितीये का? त्या अभिमानामुळे आमच्याकडून न कळत पाप घडतंय, आम्हालाही कळत नाही. मग ऐका, जर ज्यांना आम्ही ज्ञानी समजतोय, ज्यांना आम्ही आध्यात्मिक समजतोय, ज्यांना आम्ही परमार्थिक समजतोय, अशा माणसांकडून जर मत्सर घडत असेल, तिरस्कार घडत असेल, निंदा द्वेष जर घडत असेल, तर परमार्थिक का, ज्ञानी का? मग त्यांच्यासाठी ह्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये, भावार्थ दीपिका या ग्रंथामध्ये माऊलींनी काही दृष्टांत दिलेले का बरं का? माऊली, गाढवाच्या पाठीवर जर चंदनाचं ओझं असलं तर त्याचा सुगंध गाढवाला आहे का बरं? त्याचा सुगंध गाढवाला आहे बरं का? त्याला बोरी बाभली ठेवल्यानंतर जसं वाटतंय ना, चंदन ठेवल्यावर पण तसंच वाटतंय. ऐका, ज्ञान असताना ज्याने अभिमानाचा त्याग केला नाही ना, गाढवासारखी परिस्थिती त्याची आहे, गाढवासारखी परिस्थिती त्याची आहे. ज्ञान आहे, समजतंय त्याला पाप काय आणि पुण्य काय, पण स्वतःसाठी उपयोग नाही ना त्याचा. मला सांगा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो चरखा कितीतरी लिटर ऊसाचा रस काढत असेल, कितीतरी लिटर ऊसाचा रस काढत असेल. चरखा किती पितो बरं? चरखा किती पितो? त्याची चव चरख्याला काय बरं? तसं ज्ञानी असून जर आमच्या अंतःकरणामध्ये मत्सर निर्माण होत असेल, तिरस्कार निर्माण होत असेल, द्वेष निर्माण होत असेल, नकळत एखाद्या माणसाचा तिरस्कार करता करता आम्ही एखाद्या चांगल्या विचाराचा तिरस्कार करतोय, हेही आम्हाला कळत नाही.
धर्म कार्य करणाऱ्या, देव कार्य करणाऱ्या माणसाचा जर आम्ही तिरस्कार करत असू तर मला सांगा, तुम्ही त्या माणसाचा तिरस्कार करता का त्या गुणांचा तिरस्कार करता, त्या कार्याचा तिरस्कार करता? हेच आम्हाला कळत नाही आम्ही काय करतो ते. म्हणून एकदा अभिमान आला की तो त्या ठिकाणी आम्हाला जे परमार्थिक ज्ञान आहे त्याची प्राप्ती मिळू देत नाही, आमच्याकडून परमार्थ घडू देत नाही. ऐका, निंदा, द्वेष, मत्सर, तिरस्कार त्याच्याकडे लक्ष आकर्षित होतंय बरं का. आणि काहींना आहे ना संतांच्या विचारापेक्षा त्याच्यामध्ये खूप मजा वाटते. तुम्ही संतांचे विचार जर ऐकायला सुरू केले, बोलायला सुरू केलं ना की त्यांना ते कंटाळा येतो, कंटाळवाणं वाटतंय. पण एखाद्याची निंदा करायला घेतली ना, एखाद्याचा द्वेष, एखाद्याचा मत्सर करायला घेतला ना, एखाद्याविषयी अद्वा तद्वा एखाद्याचा अपप्रचार करायला घेतला ना की मग त्याच्यामध्ये ते खूप रममान होतात. तो विषयच त्यांचा नारायण होऊन जातो, तो विषयच त्यांचा होऊन जातो. काय आनंद वाटतो त्यांचं त्यांना माहिती. पण आम्हाला हे माहिती नाही की आम्ही पाप गोळा करतोय की पुण्य गोळा करतोय, आम्हाला माहिती नाही. एक महिला आपल्या पतीला शेतावर राबणाऱ्या, शेतावर काम करणाऱ्या पतीला दुपारच्या वेळेला भाकरी घेऊन निघाली. टोपलीमध्ये भाकरी होत्या बरं का, भाजी होती आणि ती टोपली डोक्यावर घेऊन ती महिला आपल्या शेताकडे निघाली. वरून एक घार सापाला घेऊन चालली होती. त्या घारीच्या चोचीमध्ये तो साप असल्यामुळे त्याला त्रास झाला, वेदना झाल्या आणि त्या वेदनांमुळे त्या सापाचं विष खाली पडलं. जे पडलं ते त्या महिलेच्या भाकरीच्या टोपलीमध्येच पडलं. घारेलाही माहिती नाही काय घडलं ते, सापालाही माहिती नाही काय घडलं ते, आणि त्या बाईलाही माहिती नाही काय घडलं ते. पण ज्या वेळेला त्या पुरुषाने खाल्लं ना ती भाकरी, त्या वेळेला तो पुरुष मात्र मरण पावला त्या ठिकाणी. चांगल्या हेतूने बाईने भाकरी नेली होती, चांगल्या हेतूने बाईने भाकरी खावली त्याला. पण ज्या वेळेला माणसाचा मृत्यू झाला त्यावेळेला तिकडे यम विचार करायला लागला, देव विचार करायला लागले. माणूस तर गेलेला आहे, पण हे आता पापाला वाटेकरी कोण याच्या? बाईला द्यावं तर बाईला कल्पनाही नाही काय झालंय ते. घारीला द्यावं तर घारीला काय माहितीये, तिचं भक्ष तिने चालवलंय, तिला काय माहितीये काय घडलं ते. आणि सापाला द्यावं तर साप घारीच्या चोचीत आहे, त्याला वेदना होत आहेत. वेदना झाल्यानंतर गरळ ओकणं, अर्थात ते विष ओकणं त्याचं कामच आहे. त्याला काय माहिती खाली कुठे पडणार आहे ते. यमही विचार करायला लागले, देवही विचार करायला लागले, आणि काही यमदूत काही देवदूत बरं का ज्या ठिकाणी ही घटना घडली होती त्या ठिकाणी आले आणि विचार करायला लागले तर पापाला वाटेकरी कोण. पण गावामध्ये, गल्लीमध्ये, पायरीवर, नाक्यावर सर्वत्र चर्चा एकच, चांगलं जर काही घडलं ना तर ते लवकर माहिती होत नाही बरं का. तुमचा मुलगा मोठ्या परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांनी पास झाला हे तुम्हाला सांगावं लागतंय, ही माहिती द्यावी लागते. पण तुमच्या मुलाने असं असं केलं हे तुम्हाला माहिती होण्याच्या आधी गावाला, आणि गावाला झाल्यानंतर मग कालांतराने तुम्हाला. खरं आहे की खोटं आहे? दुर्गंध हा लांबूनच येत असतो, सुगंध झाडाजवळ जाऊन ते फुल तोडून नाकाजवळ घेऊन श्वास असा घेतल्यानंतर सुगंध येत असतो.
आणि ही घटना घडल्यानंतर मग पायरीवर जे बसले होते त्यांच्याकडे तोच विचार, नात्यावर बसले होते त्यांच्याकडे तोच विचार, प्रवासात होते ते गावातले त्यांची ही चर्चा तीच, घरात काही मशिरी लावत बाया बसल्या होत्या त्यांची ही चर्चा तीच, आणि काही महिला प्रवास करत होत्या त्यांची ही महिला व त्यांची ही चर्चा तीच. आणि मग त्या यमदूतांनी देवदूतांनी काय केलं, सगळ्यांच्यावर थोडं 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 थापून दिलं. चला, पापाला वाटेकरी भेटले. आनंद वाटला त्यांना, आनंद वाटला त्यांना. आम्ही आमचं जीवन जगत असताना काय गोळा करतोय, चांगलं की वाईट हेच आम्हाला कळत नाही. आणि असं म्हणतात, पाप कोणाचा बाप नसतो, पाप कोणाचा बाप नसतो. तुम्ही कोणालाच घाबरू नका, पण त्याला घाबरा, नाही का? घाबरायलाच पाहिजे ना. कोणालाच घाबरू नका, त्याला घाबरलं पाहिजे आम्ही. पापाला नाही, मग बापाला, बापाला नाही, मग बापाला तरी घाबरलं पाहिजे ना, घाबरलं पाहिजे. जो कशालाच घाबरत नाही ना, त्याचं वागणं जगणं बघा कसं आहे, त्याचं जगणं वागणं बघा कसं आहे, बरं का? आणि जो कशाला तरी घाबरतोय ना, त्याचं जगणं वागणं बघा कसं आहे, कसं वागणं जगणं आहे बघा त्याचं. आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना आम्हाला जर आमच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे ना, आमच्या आयुष्याचा जर उद्धार करून घ्यायचा आहे ना, बरं का, तर आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे आम्हाला हा नरदेह कशा पद्धतीने मिळालेला आहे, आम्ही काय करायचं आणि कुठे जायचं आहे. मडकं आहे की नाही, मडकं, त्या मडक्याला एकाने विचारलं, दादा जेव्हा पाहावं तेव्हा थंड असतो रे तू, बरं का? मडकं हिवाळ्यात थंड असतंय, ठीक आहे, पावसाळ्यात थंड असतंय, ठीक आहे, पण उन्हाळ्यात ही मडकं कसं असतंय बरं? थंडच असतंय ना, थंडच असतंय ना. सकाळी थंड, संध्याकाळी थंड, पण भर उन्हामध्ये दुपारी सुद्धा थंडच असतंय ना. आणि म्हणून मग त्याने विचारलं त्या मडक्याला, दादा काय रे विशेष आहे, जेव्हा पाहावं तेव्हा तू थंड, कुठलाही ऋतू असू दे थंड, कुठलाही दिवस असू दे थंड, कुठलीही वेळ असू दे थंड. तेव्हा त्या मडक्याने दिलेलं उत्तर ऐका काय आहे. तो मडकं बोलतो, दादा ज्याचं भूतकाल माती आहे, मडकं कशापासून तयार झालंय? मातीपासून. ज्याचं भूतकाल माती आहे, बरं का, ज्याचं वर्तमान काल माती आहे, आता ते मडकं कसलं आहे? मातीच आहे ना, मातीच आहे ना. आणि उद्या फुटल्यानंतर ज्याचं भविष्यकाल माती आहे, उद्या फुटल्यानंतर सुद्धा त्याची काय होणार आहे? मातीच होणार आहे. काय म्हणतंय मडकं ते, दादा ज्याचं भूतकाल माती आहे, ज्याचं वर्तमान काल माती आहे आणि ज्याचं भविष्य कालही माती आहे, हे ज्याला कळलं ना, तो आयुष्यात कधीच गरम होणार नाही, जो पाहावा तेव्हा थंडच असणार आहे. आणि अशा पद्धतीने आम्हाला राहता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे, बरं का? जोपर्यंत आम्ही समाजासाठी काहीतरी करत असतो ना, तोपर्यंत समाजाचं आमच्यावर प्रेम असते, बरं का? जोपर्यंत आम्ही कुटुंबासाठी काहीतरी करत असतो तोपर्यंत कुटुंबाचं आमच्यावर प्रेम असतंय. जोपर्यंत आम्ही घरातल्यांसाठी काहीतरी करत असतो ना, तोपर्यंत घरातल्यांचं आमचं प्रेम असते, आमच्यावर प्रेम असतंय. जोपर्यंत आम्ही आमच्यासाठी काहीतरी करत असतो ना, आमच्यांसाठी, तोपर्यंत आमच्यांचं आमच्यावर प्रेम असतंय. ज्या वेळेला देह थकला जातोय आणि काही होत नाही ना, त्यावेळेला घरातलीच पोरं बोलतात, आमचा बाबा आता काही कामाचा नाही राहिला, कारण आता खाऊ आणत नाही ना, जातच नाही कुठे, तर खाऊ आणायचा प्रश्नच नाही. जोपर्यंत खाऊ आणायचा तोपर्यंत बाबा चांगला होता. आता बाबा घराच्या बाहेर पडत नाही, आता बाबा आवडत नाही, मुलांनाच आवडत नाही. समाजासाठी जोपर्यंत आम्ही चांगलं करतोय तोपर्यंत तुम्हाला फुलांचा हार घालतील काका, असा समाज आहे. पण ज्या वेळेला कधीतरी तुमच्याकडून चुकून एखादं काहीतरी घडलं ना, नकळत चुकून, त्याच वेळेला लगेच ज्यांनी फुलांचा हार घातलाय ना, ती चपलांचा हार पण घालायला मागे येत नाही. हा समाजाचा नियम आहे. समाजासाठी खूप काही केलं दादांनी, समाजासाठी खूप काही केलं दादांनी.
काय केलं? मी म्हणेन एवढं समर्पण भूमिका मी तरी बघितली नाही, एवढी समर्पण भूमिका मी तरी नाही बघितली. आता याच्या पुढे तर्क वितर्क, बरं का? आणि अशोक दादा कुठे आहेत बरं? आमची वहिनी, अशोक दादा, दिलीप दादांच्या मुली, त्या तर्क वितर्काला त्यांना सामोरे जायचं आहे, बरं का? तर्क वितर्कांना सामोरे जायचंय. कारण जोपर्यंत तुम्ही चांगलं करताय ना, तोपर्यंत चांगलं मानणारं जग आहे. पण ज्या वेळेला समाजाच्या अशा अपेक्षा तुमच्याकडून पूर्ण होत नाहीत ना, जगाच्या अशा अपेक्षा तुमच्याकडून पूर्ण होत नाहीत ना, त्यावेळेला तर्क वितर्क करणारं जग आहे. आणि कशा पद्धतीने करेल हे सांगू शकत नाही, कशा पद्धतीने तर्क वितर्क करेल सांगू शकत नाही, सांगू शकत नाही. एक फक्त स्मरणात ठेवा, निरापेक्षेने केलेली सेवा कधीही फुकट जात नाही, कधीही फुकट जात नाही. त्यांना चांगली जागा मिळेल काय, त्याच्याबद्दल चिंताच नाही काही असेल ते. कारण आयुष्य तेवढंच असेल त्यांचं, असं आपण असं म्हणायला हरकत नाही. आता दुसरं काय म्हणणार आहेत, नाही का? तेवढंच आयुष्य असेल त्यांचं. तुमच्याकडे काय कमी बळ होतं का काका? सगळ्या प्रकारचं बळ होतं ना. त्या दिवशी मला आपले कचरू मामा भेटले, अरे काय कमी होतं आमच्याकडे, काय कशात कमी आहेत आम्ही, सगळं आहे ना. पण तरी जर तुमच्यातला एखादा माणूस जर तुम्हाला सोडून जात असेल, तर आपण आता एवढाच विचार करायला पाहिजे, तेवढंच आयुष्य होतं, तेवढंच ऋण होतं त्यांचं त्या मुलांवर, किंवा मुलांचं त्यांच्यावर, बाईवर, किंवा बाईचं त्यांच्यावर, दादाचं, भावाचं वगैरे, तेवढंच ऋण होतं असं म्हणायला हरकत नाही. आपल्या आत्मस्थितीसाठी, आपल्या स्थितीसाठी त्यांनी धर्म कार्य केलं, दादांनी देव कार्य केलं, भगवंताचं नामस्मरण केलं, समाज कार्य केलं. आणि ते कार्य करता करता खऱ्या अर्थानं त्यांना त्या ठिकाणी आम्हाला सोडून जावं लागलं. दुःखद निधन दादांचं झालं, दुःखद निधन झालं, बरं का? आता पुन्हा एकदा, भरलं ते सांडलं ते भरता येत नाही, गेलं ते गेलं, गेलं ते गेलं. आमचं कर्तव्य काय आता, ज्यांनी आमच्यासाठी केलंय ना, कमीत कमी, कमीत कमी तिथं काय पुतळा तर नाही उभा करणार, करतील का? होईल? अपेक्षा पण नाही, अपेक्षा पण नाही. पण कमीत कमी याच्यानंतर त्यांचा परिवार आहे, त्यांची मुली आहेत, त्यांचा भाऊ आहे, त्यांचं कुटुंब आहे, त्यांच्या दुःखामध्ये सहभागी राहणं आमचं कर्तव्य आहे. त्यांची विचारपूस करणं आमचं कर्तव्य आहे, त्यांची विचारपूस करणं आमचं कर्तव्य आहे, बरं का? एवढं सगळं करूनही जर समजा काही वेळेला आम्हाला नको त्या गोष्टींना जर सामोरे जावं लागत असेल, तर मग त्यासारखं दुःख आयुष्यात दुसरं कुठलंच नाही. चर्चा, अपचर्चा, अपप्रचार, समर्पण करून सुद्धा जर आम्हाला नको त्या गोष्टींना सामोरे जावं लागत असेल, तर मग त्यासाठी त्यासारखं दुःख आमच्या आयुष्यात दुसरं कुठलंच नाही. पण तरीही माणसाने आपल्या जीवनाचा मार्ग शोधायचा असतो, आपलं जीवन जगण्यासाठी प्रयत्न करायचा असतो. कदाचित आयुष्यामध्ये काही घेतलेले निर्णय चुकीचेही ठरत असतात, पण त्याचाच विचार करून तिथे थांबणं हे चुकीचं आहे, तिथे थांबणं हे चुकीचं आहे. मग आम्ही काय करायचं आहे? आम्ही आमचं जर जीवन पडलेलं आहे, आमचं आयुष्य जर संपूर्ण पडलेलं आहे, तर आम्ही आमच्या जीवनाचा मार्ग शोधला पाहिजे, आम्ही आमच्या आयुष्याचा मार्ग शोधला पाहिजे. आम्हाला जगायचंय, आम्हाला समाजामध्ये कार्य करायचं, आमचं कुटुंब आहे, मुली आहेत, संपूर्ण कुटुंब आहे. आणि त्या कुटुंबाचा विचार करून जर आम्हाला पुढे जगायचंय, राहायचंय, तर मग त्या पद्धतीने आम्हाला जगता वागता आलं पाहिजे. लोक गाढवावर पण बसू देत नाहीत आणि पायी पण चालू देत नाहीत. आपण काय करायचंय? काय करायचंय मला सांगा? तुमच्या अंगावर जर माती पडली कुठेतरी जाता जाता, तर तुमच्या शर्टवर पडल्यानंतर तुम्ही काय करताय? शर्ट फेकून देताय का? झटकण्याचं काम करतो ना. ज्याला झटकता आलं ना, त्याचं आयुष्य सुंदर झालं. काय
एकच वृद्ध गाढव होतं बरं का, एका शेतकऱ्याचं. त्याने गाढव माती वाहण्यासाठी ठेवलं होतं नाही का, आणि ते गाढव वयस्कर होतं, वृद्ध होतं. ते वृद्ध